नमस्कार मित्रांनो. पारू 6 सप्टेंबर प्रोमध्ये प्रतापने ढकलल्यामुळे ऋतू खाली पडतो. तो एवढ्या जोरात पडतो की त्याला काही सुचत नाही. आता प्रताप मोठ्याने हसायला लागतो आणि सगळ्यांना म्हणतो, बघितलं का, पैलवान बनायला आलाय. हे असं असतंय पैलवान. आता मात्र सगळे प्रीतमला हसत असतात. आज पण आदित्य बघतो आणि म्हणतो, पारू कुणीच नाहीये, मी बाहेरच झोपतो. पण यावेळेस मात्र मंदा त्याला बघते. आबा आणि प्रिया गप्पा मारता मारता चक्रा मारत असतात. प्रियाच्या बोलण्यामुळे आबा कौतुकाने हसतात. पण तेवढ्यात मंदा पळत येते आणि म्हणते, आबासाहेब काहीतरी घोळे, आपल्यापासून काहीतरी लपवतायत असं वाटतंय. आबा म्हणतात, काय झालं मंदाताई? मंदा म्हणते, अहो ते आपल्याकडे आलेलं जोडपं आहे ना, त्यांच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे असं वाटतंय. ती मुलगी ना पार्वती, ती आत खोलीत झोपते आणि तो आदिनाथ खोलीच्या बाहेर झोपतो. आता आबांना राग येतो, पण प्रिया मात्र जाम घाबरते. दिशाचं वागणं बघून मोहन खूप चकित झालेला असतो. तो आयल्याकडे जातो. आयल्या म्हणते, मोहन अरे ये ना. पण तो काहीच बोलत नाही. श्रीकांत म्हणतो, मोहन तुला काही बोलायचं आहे का? मोहन म्हणतो, वहिनी ती दिशा. आयल्या म्हणते, दिशाचं काय? तर तो, वहिनी आपल्या कंपनीमध्ये जे लोक वर्षानुवर्ष काम करतात पण त्यांचं वय झाल्यानंतर आपण त्यांना काढतो का? आयल्या म्हणते, अजिबात नाही, कारण किर्लोस्कर कंपनी जशी आपण चालवतो तशीच ते पण, त्यामुळे आपला इतकाच त्यांचा पण अधिकार आहे. पण मोहन तू असं का विचारतो? तर तो, वहिनी आपल्या कंपनीमधून अशा लोकांना काढून टाकलंय. आयल्या म्हणते, काय काढून टाकलं म्हणजे? कुणी काढलं? तर तो, दिशा. आता मात्र श्रीकांत आणि आयल्या खूप शॉक होतात. मोहन म्हणतो, मी अडवण्याचा प्रयत्न केला, पण ती बोलली की कंपनीचे सगळे अधिकार तुम्ही तिला दिले. आता निघणार दिशाचा अतिरेकपणा. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.